हो. मोक्षानंदाने आता सारंग पंडितासाठी दांडी केलेली आणि आता ते पैठणला येत आहे. पैठणच्या विषयी आल्यानंतर भोग नारायणाशी गोसाव्यापाशी आले. गोसाव्यांचे दर्शन झाले. दांडी खाली उतरले देवाला दंडवत करायला. सर्वज्ञ म्हणतात, हे काय गा पांड्या, ज्वरेशीच आले ती. ताप येऊनच आले बा इकडं. ते म्हणतात, जी जी. मग त्यांनी पाच दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि पैसला. मग जरू आला, सांगितलं सर्व. कोण्या वेळेला ज्वर आलता? कालची आठवते का? नाही. सासनी नाव पडावी तो जोरवाला. नाव मी ती- विचारलं. तिथं ते सुरू झालं. आणि ते कर्मभोग प्रारंभ झाला. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न, अनेक शंका असतात. आता स्वामींनी पाठवल्यामुळं तो जोर यायचा काही काम नाही. ज्या विधीला ईश्वर असतात साक्षी, मग आता हा जोर आला वगैरे अनेक प्रश्न तुमच्या मनाने निर्माण करायचं. सर्वज्ञ म्हणतात, कस काय मिळाले? जे जे मिळाले काय सांगाव? गोसावी म्हणितले, तेतुकेही झाले परी मी निदैवाचा. माझं दैवच खोट आहे म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात, तरी पांड्या ज्वर जाओ, म्हणूनच तो आलायला होता. तिथे जो आला तो आला मनोधर्माने. आता तो स्वामींच्या शब्दाने जाईल. पण स्वामी म्हणाले, मग घालू का मी ताप? सारंग पंडित म्हटले, जी जी. आणि मग लगेच तो गेला. मागोते सर्वज्ञ म्हणतात, घरा जा ना जेवा. मग तैसेच ते गेले. घरी सर्व केला. ते सर्वज्ञांची ब्रह्मवाणी आहे. स्वामी काय म्हणाले, जा घरी जा ना जेवा. याच्या पाठीमागं सामर्थ्य काम करतं. ते तसेच घरी गेले असते, न नाहता जेवले असते तर ताप गेला नसता. म्हणून इथे दैवराटीमध्ये स्वामींच्या शब्दांना सर्व ईश्वर स्वरूपाने व्यापलं, देवतेंनी व्यापलं, ओळखण्याने व्यापलं, आहे का नाही? अव्यक्ताने व्यापलं. कुणाला व्यापलं? सूत्राला. म्हणून तुम्ही या 10-1050 सूत्रपाठांना जर तुम्ही स्पर्श केला, काय गोंधळ होतो लक्षात आहे की ते? हे 5वी स्थळामध्ये सांगितलं जात नाही. ते तुम्हाला चातुष्ट्याने अर्थ काढावा लागतो. भानगड काय? ही भानगड अशी आहे, स्वामीने सांगितलं वर्म स्पर्श करायचं नाही, तुम्ही करत बसले, असा हा गोंधळ होतो. चैतन्य पळवायचं नाही, पळवलं. विकार विखोन सेवावा सेवला. त्याच्यामध्ये पाप नाही, पण इथे ते बांधलं गेलं. होते ह्या शब्दाने सगळं विश्व बांधलं गेलं त्या वचनात. मग ह्या ज्याला कळालं तो खरा अनुसरला. मग तो वासनिक असो, नामधारक असो, आणखीन ढोऱ्या डोंगरातला असो, तो बरोबर अनुसरला, त्या वचनाला अनुसरला.
आता वचनाचं काय वाटलं नाही. आपल्याला कसं वाटतं स्वामींची आज्ञा म्हणजे काय हे फालतू आहे, काय नाही केलं तर चालत नाही. तुम्ही नाही आचरलं तर चांगलं आहे, पण अभिधीला स्पर्श केला की भानगड सुरू झाली तुम्हाला, म्हणजे भोग सुरू झाले, ते पाठीमागं सर्व सुरू झालं. म्हणून समग्र दैवराहाटी अशी सगळी बांधलेली आहे. करायचंच नाही ना. हाती काडी धरजी हळदी गंगे गारजकी. धरला आचार्याने बेलापूरला. पण आचार्य नाही आचार्य वाटलं असं नाही का नाही. त्यामुळे हातात काडी धरल्याने काय होतं, आणि ते स्वरूप होतं म्हणाले आमचं. महादेवाने केळी उचलून फेकली, स्वामी म्हणाले का फेकली. असं सगळं स्वामींच्या आज्ञेत राहावं लागते. आज्ञेत नाही राहायचं त्यांनी आपण कशात आहेत आता, तर मन दुखवल्या जाईल. तर आपण कशात आहे, ते कुठं बसलो याचा तर विचार करावा लागेल ना. बसलोच म्हणजे स्वामी देत आहेत म्हणजे कुठेतरी हाय, देतात स्वामी 2-3 टाइम 4 टाइम व्यवस्थित देतात. गृहस्थ जीवनामध्ये टायमाचं बंधन नसतं. आपले स्वामी वेळेवर सगळं आहे का नाही. तर काय उपकार आहे तो बघा, फुकट परत बिनकाम करता आहे ना. सगळं गुरुकुळ पोचतात स्वामी. वर्षानुवर्षाच्या पंक्तीच लावून टाकल्या देवाने. ही साधी गोष्ट नाही आहे. समृद्धीचा ऊत आलेला आहे परमार्गामध्ये, आलाय ना. आपला कोणता परमार्ग उपाशी आहे, भुकेले का थोर गोमटे द्यायला करायला. या तुच्छ पदार्थासाठी साधू भटकल म्हणून देवाने अगोदरच नियोजन केलंय ना. अशी गोष्ट आहे ती आपली. आपण कुठं हे पाहावं, अज्ञेत आहे का अनुज्ञेत आहे, भानगड काय आपली, हा विचाराचा भाग आहे. सारंग पंडित तेच विचार करतायत आता. भानगड त्यांनी मनानं काहीच केलं नाही. गेलं घरी, आंघोळ केली, जेवलं आणि निशेष ज्वर गेला म्हणाले. आणि मग परबाहेरीची कटका गेले. आता इथे मात्र चुकलेले. मग माईंभट प्रत्येक शब्द अदृष्टाला साक्षी ठेवून लिहितात. ते म्हणाले ते त्याने काय केलं, परबाहेरीच बाहेर कटकाला गेले. तिथलं सगळं कार्यक्रम व्यवस्थित केला. बाकी राहिलं होतं ना आता पैसे घ्यायचे, तिथले शासकीय अधिकाऱ्यांना भेटले. 60 आसू, एक म्हैस, आहे की नाही. त्याने दिलेले घराचे कागद, शेताचे कागद, रजिस्टर, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील ना तिथे, एक बटीक सगळं गवाळगोळा केलं त्याने. ते घेऊन सवेची गावा आले. सगळं गवाळ घेऊन घरी आले. हर्षेशी ग्रहा गेले. तिथे मग निवांत फ्रेश झाले, नहाले, जेविले आणि तसे निजले. आणि मग बराच काळ तिकडे आनंदात. मग आता काम झालंय, स्वामींना तिथं नेमकं विसरून गेले. स्वामी वाट पाहतात, मग हा गेलाय, मग हा आता उद्या येईल.
संध्याकाळी येईल, सकाळी येईल, दुपारी येईल. ऊन आहे, झोपेतून उठल्यावर 5 वाजता येईल. आजारी आहे माझा शिष्या, काय आजा शिष्य भाव चढा आहे का नाही. घर दिलं आणि बघा आता याला दैवराटीत बसवा. हां हे सगळे शब्द दैवराटीत लावा, मग तुम्हाला कळतं आपण आपली योग्यता, आपला तुच्छपणा कसा असतो. काय दिलं, हे सगळं दिलं दिलं ना देवाने. घर म्हणजे आता घरच आहे ना, आश्रम म्हणजे घर, शेती म्हणजे यजमान, एक उपदेशी म्हणजे 1 एकर शेती, असं लावायचं. एक बटीक म्हणजे 1 शिकेन, असं. मग 1 भटक्या शिष्य आणि न बोललेलं बरं. आता हे तुम्ही बघू का. आणि त्यावेळेला नेमकं आपण काय करतो, आता स्वामी आपण विसरलो. स्वामींसाठी आपल्या जीवनात वेळ किती. नहालो, जेविलो, झोपलो, हे आपले असतील. तुम्ही वेळ काढावा लागेल तुम्हाला. बाबा कसे म्हणाले, तुम्ही 3 टाइम पोथी करत जा. कोणी करत नाही, तुम्ही करत जा. त्यांना वेळ भेटत नाही. आजकाल तिथे पण वेळ नाही. हे सगळा लोचा सांभाळायचा वेळ कुठे. हा आला, तो गेला, तो गेला, हा गेला, ह्याला आशीर्वाद येण्यातच वेळ जातो. गाठी कधी हातात घ्यायची. तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही गचांडात पडता. सावध झालं पाहिजे. आपला हा सेम कार्यक्रम आहे. आणि मग निवांत सारंग पंडित आरामात निवांत दर्शनाला आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, बैसले. सर्वांनी म्हणतात, पांड्या केव्हाही आले ती का. कधी आलात हो म्हणाले आपण. आजीजी म्हणाले मी ते परवाच आला म्हणाले, काम झालं सगळं. सर्वांनी म्हणतात मग आले नाही, काम झाल्या तिकडून 60 असू बिसू एखादी असू द्यायची की आम्हाला म्हणाले. ब्रह्मांडातला सगळा ब्रह्मांड माझं स्वामी आता भिकारी झाले. आम्हाला काही दक्षिणा द्यायची की 1000 रुपया काय स्वामींचं मोठेपण आहे. दिले स्वामींनी सगळं. आता स्वामींनी म्हणता मग काय आम्हाला आले नाही भेटायला काय नारळ सुपारी बिपारी काय काय म्हणाले. जी म्हणाले काय झालं. साहेब म्हणतात मग नुसतं भेटायला तर यायचं. जे म्हणाले मी काय करावं. गेला, भागला, नहाला, जेबला, मग निजायला, मग उशीर झाला आणि विसरून गेला. आपण त्या सिच्युएशन मध्ये आहोत, विसरून जातो. नेमकं स्वामींना विचारायचं. जी म्हणाले मग असं त्यामुळे आला नाही. सर्वज्ञ म्हणतात पांड्या ठीक आहे म्हणाले, जाऊ द्या. तो त्या दिवसात जोर म्हणाले तुम्ही आलेला ताप वाट पाहताय, पुसत असे का केवळा केवळा भोगी. हे सूत्र आहे सर्वज्ञ. एवढं जरी कळालं तर कुठं अभ्यास करायची गरज नाही, काय करायची गरज नाही. हे कळलं की सगळं कळाले. स्वामी काय म्हणतात, पांड्या आजवर वाट पाहत आहे. त्या दिवशी आलता ना म्हणाले तो, आणि तो मला पुसतोय, विचारतोय आम्हाला केवळा केवळा भोगीन. अरे चक्रधर स्वामी. मग ते आता त्यांना तापच भेटलाय स्वामींना. नंतर कॅन्सर भेटल, पॅरालिसिस भेटल, हे का नाही, अल्सर भेटल, संधिवात भेटल. हे सगळे स्वामींच्या बाजूला उभे असतात. म्हणजे
आज्ञा द्यानं म्हणाले. काय केवळा केवळाला भोगायची वाट पाहिलो आम्ही, तुमच्यामुळे आम्ही थांबलोय. हात मोडायचा आहे ना म्हणाले याचा. आज्ञा द्या. सारंग पंडित म्हणतात जी तो तेव्हाच गेला ना म्हणाले. 4 दिवस झाले ना बाबा म्हणाले. असं काय करता हो तुम्ही? सर्वज्ञ म्हणतात तो भोगल्या वांचून कसा जाईल? तो भोगल्या वांचून नवचे जाणार नाही म्हणाले. भाऊ प्रारब्धा भोगे क्षयो. प्रारब्ध आहे म्हणाले तुझं ते. तू गेलाही असता पण तू नाटकं केली ना, तू मला विसरला असता, आला नाहीस. तो भोगे शाळावा गा. आता भोगून शाळा म्हणाले. आता आम्ही असं इंटरफेअर करणार नाही आज्ञेने. स्वामींच्या शब्दांचा सगळ्या देवतेंना धाक आहे. म्हणून दोन्ही कर्मलेपामध्ये थोडा गॅप आहे. जीव स्वरूपात आज्ञेमुळावर जे कर्म लागतात त्याच्यामध्ये गॅप काय आहे? तर ह्या अशामुळे गॅप आहे. ईश्वर आज्ञेचा धाक. त्या मायानं कर्म असे चिटकून लावले असते ना टकाटक, तसं नाही. माया मोठी हुशार आहे. शिस्तबद्ध काम. ते म्हणाले जी तो मग आताच की पाठी भोगू. मग जाऊ दे माझ्या, आता तुमची आज्ञा आहे ना, मग आता भोगू का नंतर? सर्वजण म्हणाले भाऊ आता आताच भोगायचे ते. सारंग पंडित म्हणतात पहा त्यांचे एक गेम चेंजर आहे ते. सारंग पंडित म्हणजे म्हणतात जी मग ठीक आहे करा सुरू, येऊ द्या म्हणाले ताप. मग आता इथं बसल्या बसल्या आणता का मी घरी जाताना आणता? कशी हिंमत आहे त्या माणसाची बा. पहिरा भोगू का इथंच भोगू? पठ्ठ्या दिसतो कसं नाही. सर्वज्ञ म्हणतात आता. मग ते तापाला सर्वज्ञ म्हणतात या. आणि या भाऊ. तर हुडहुड करुणी ज्वरो आला. हा ताप येतो म्हणजे आता तापच आला पाहिजे नाही, झोप पण येते ती पोथीच्या वेळेला नेमकी. आपल्या पोथीच्या वेळेला काय काय येतं माहिती आहे का? झोप येते, विचार येतात, उद्विग्नता वाटते, पोटात कळ मारते, पाठीत दुखतं आणि नको ते विचार डोक्यात भ्रमतात, अपमान आठवतो, मान सन्मानाच्या गोष्टी यावेळेलाच येतात. आणि काय येतं हे तर मला माहीतच आहे, ह्यात काय नवीन आहे, हे काय निळा आहे. सारंग पंडिताला ताप आला आणि ते गेला, ह्यात काय नवीन आहे का? काय मला तर माहिती आहे. या अभ्यास केलेल्या माणसाला असं वाटतं, न अभ्यास केलेल्या माणसाला हे भाव चढतं. अरे काय सकाळी उठल्या उठल्या डोक्याला ताप, आराम झोपायचं, गार हवा असते, उठलं की माय पोथीला बसायचं उगाच. नको ते भानगडी या वेळेला येतील. फक्त 25 ते 30-40 मिनिटात हे सगळं गोंधळ होतो. कुणाची तर आठवण पण येते आहे का नाही? आठवणी मोठ्या विचित्र असतो. स्मरणाच्या वेळेला येते आठवण, नाही का? हे सगळं तुमचं प्रारब्ध तुम्हाला भाऊ चढून जातं. हे सगळं सर्वजण म्हणतात तापाला त्या ज्वराला ये रे भाऊ मारी, या 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 भवाला. मग हुडहुड करुणी ज्वर आला. आला तो, आणि तो आला म्हणजे आलाच. मग ते म्हणतो मोखानंदा जाय अंथरुणाने. मग मोखानंदा करवी ते अंथरुण आणविले. सनिधानात अंथरुण आणलं, घातलं. सारंग पंडितने जायले. झोपले ते. ताप आल्यावर काय करतो म्हणून झोपणार.
आणि हे सगळं बाईसाहेब पाहतात. बाईसाहेब आश्चर्य वाटलं, म्हणाले अरे हे अजब प्रकार आहे म्हणाले हा. मग बाईसाहेबांनी तिथे उपहार निपजविला, पूजा अवसर केला, आरवणा झाली. चरणोदक ते उदक, चरणोदक ते ना उनवणी, ताट प्रसाद ते पथ्य. ऐसा 18 दिवस ज्वर फवला स्वामींच्या सन्निधानातला. तिथे एक मिनिटही कमी नाही, 10 मिनिटं कमी नाही. आता कमी झाला, दुपारून आला, संध्याकाळी आला. आता कोणतं काल सांगत होतं, म्हणाले असा ताप येतो, दिवसभर काही होत नाही म्हणाले, देवपूजा सुरू झाली की येतो. आणि असा येतो म्हणाले की 9 वाजेपर्यंत येतो. 9 संध्याकाळची झाले की जो थंड होता, सकाळची देवपूजा सुरू झाली की सुरू होतो. मग ती परत तास 2 तास इतका येतो, माझ्या बाया सगळ्या पट्ट्या टाकू टाकू सूर्य निघाला की तातो म्हणाले, आरती सुरू झाली की दुपारी येतो. म्हणलं मग काय केलं तुम्ही? तेव्हा डॉक्टरकडे गेला, तेवढ्या मोठ्या गोळ्या दिल्या. त्यांनी माझ्या नुसतं पोटात आग होती ना, ऍसिडिटी व्हायची. मी मला म्हणलं होतं त्यांना, सारंगपटीचा शिळा आठवा, लहामायसाची आठवा, कुंतीची आठवा, एक नरे नायकाची आठवा. आपण कसं सांगावं ज्ञानी माणसाला? पण अधिकार नाही, काय सांगावं? प्रायचित्त घ्या, अपराध बोध, तुम्हाला हा ताप कशामुळे आला याचं चिंतन करा, जोगरे आचार करा. आणि मग रे गोडा त्याची. मग त्या तापामध्ये आणखीन एक ताप की म्हणाले, त्यांनी मला एवढं एवढं पाणी टाकलं म्हणाले, 400 रुपये घेतले. त्या लाईनमध्ये असे 4 दिले म्हणाले, 400 1600. हे गणित पुन्हा आणखीन तापदायक. 1600 गेले म्हणाले, गोळ्याचे 1000 गेले, गुणच नाही. तोंडात आलं होतं, सांगा नाही सांगितलं. हो, काय करावं, असंच आहे. हे असं होतं बरं. त्यांचा ताप आपल्यासाठी 2 मिनिटाचा खेळ आहे, लगेच गेला असता. सारंग पंडितांनी जर विचारलं असतं या क्षणाला, जे म्हणाले मी चुकला, माफी मागतो, प्रसव म्हणतो, त्याला तिकडेच पाठवा म्हणाले. ते येऊन थांबला, विचारता येईल तुम्हाला, तर त्याला म्हणा सांग भाऊ पुढल्या जन्मात ये. कुंतीने तेच केलं ना. कुंतीने काय मागितलं? मला असाच ताप द्या मला. कृष्ण म्हणाले, अगं आता जिंदगी तू अशीच भोगली ना बाई, आता हे साम्राज्य, महाराणी कुंती, मी जातो म्हणाल्या. नको रे म्हणाले बाबा, मला असं दुःख दे आणि तू असाच साक्षी राहा. भीष्माने पण तेच मागितलंय ना मरताना. म्हणजे का रे काना? दुर्योधनासारख्याला कृष्ण समोर झाले मरताना. म्हणाले कस काय? म्हणाले असं वाटते आता. म्हणाले काय रे, लय कपटे आहे रे तू. म्हणाले तूच मला केळीचं पान दिलताना म्हणाले आईकडे जाताना. काय रे कृष्ण? म्हणाले अरे मी जाऊ दे, आलो ना अंतकालेश मामेव, समोर आलोय ना मी, मर मर मर. सगळे कृष्णाला साक्षी ठेवून मेले महाभारतात, आहे की नाही? प्रत्येक व्यक्तीच्या समोर कृष्ण उभा राहायचे. फक्त एकाच व्यक्तीच्या समोर कृष्ण गेले नाही मरताना. कोण आहे सांगा? नाही, महाभारत तुमच्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. भागवत सांगा. गोपिकांना शेवटपर्यंत भेटले नाही, एकालाच भेटले शेवट. काय कपटे आहे रे तू? महाभारताचे युद्धाशाले सगळे गेले तिथं,
कुणाची बाजू स्वीकारावी लागेल ना. श्रीकृष्ण तिथं खूप रडले. पण कवाचं आहे, लहानपणापासून सोडलेलं ते गोकुळ. काही बाळ सवंगडी असतील ना गोकुळात, सगळे थोडी द्वारकेला गेलते. द्वारकेला कोण कोण गेलत? दादा ते बी डोक्याच्या पलीकडे आहे का नाही. तुम्ही जेव्हा ते आठवाल, श्रीकृष्णांचा विरह, मग दत्तात्रेयांचा विरह, असे 5 अवतारांना झालेली भक्तांची विरह आणि भक्तांना झालेला देवाचा विरह, हे तुम्हाला सतत त्या विश्वात राहावं लागेल. असं सहज नसतं ते समोर पटापट पटापट पटापट. त्याला वेळ द्यावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. सारंग पंडितांनी तेच केले 18 दिवस. मला चला हा क्षण आयुष्यात पुन्हा येणार नाही, आता बघून येऊ. आणि स्वामी आहेत ना समोर, काय कमी जास्त झालं तर बघतील, याही विश्वासानं ते थांबलेत. पण पुढचं केलं नाही त्यांनी. प्रायचित्त घ्यावं, घरून पंगत करावी देवाला. पण 18 दिवस बाबा मी इथं आहे ना, मग दररोज माझी एक पंगत त्या भोगाच्या नाशार्थ. आपल्याला कसं सोपं वाटतंय, गेला विडा ठेवला म्हणजे असं तसं नसतं. त्याला सगळं समजतं की तुम्ही विडा कशासाठी आणलाय. इकडं पळून तिथं काय जायचे ते घेत नाही विडा तसलं. तर आज तसली अपेक्षा ठेवू नका तुम्ही. भोळ्या भावड्या लोकांमध्ये राहूच नका. तसं ताब्यावर ग्लास टाकला उठी लावून आले म्हणजे तुम्ही इकडं पळवून आले ना, इकडं कार्यक्रम केला आणि तिकडं काय आता 100 रुपये ठेवा विड्यावर. असं वाटतं का तुम्हाला? 21 फळं ठेवा, तो भोग थांबेल का? जिथंच तेच, जेव्हाचं तेव्हा, जेथंच तेच, जशाच तसं तिथल्या तिथं, असे 4 नियम आहे स्वामींचे. तुम्ही तिथं दुखवलं असेल तर तिथं ते चालेल. इकडं दुखून तिकडं काय होत नसतं तशा. अशा प्रकारे आपल्या भाग्यामध्ये असतो हा ताप थांबलेला. सर्वांनी म्हणतात पांड्या पांड्या, म्हणजे जीजी तुम्हाला घाम येईल का? जीजी मला येतो, मग मला पुसा, अंग पुसा. संपला म्हणाले भोग. काय लिहायचं आयोजन केले मस्त स्वामींनी. गेला म्हणाले तो, चालला आता येणार नाही, गेला. जीजी म्हणाले आता कसं वाटतं? जीजी म्हणाले आता खूप छान वाटतंय मला. तो गेला. सर्वांनी म्हणतात तो येथून धाडीला म्हणून गेला किंगा. आता आणखीन स्वामींचं आहेच. म्हणजे काय म्हणायचं इथे स्वामींना? आता 18 दिवस झाले. अगोदर स्वामी काय बोलतात, आता स्वामी काय बोलतात. तिथं ते मेले असते. स्वामी तो आता येथून धाडीला म्हणून गेला गा. आता ताप आला, आता देवाला जाऊन आले म्हणाले. मग कसं काय अटॅक आला? तो आलेलाच होता, पण स्वामींनी थांबवलेला होता. BP वाढलेलाच होता, फक्त तो डोक्यात जायचा होता, थांबवला होता स्वामींनी. स्वामींची लीळा आहे, ते नियोजन असतं स्वामींचं. हा टर्न करेल का? हा प्रायचित्त घेईल का? हा माझी विनंती करेल का? मला काही चान्स देईल का सेवेचा? भंडारे करायला जमलं नाही, ते छर्दोबाला जमलं नाही. ओशाळबोध नजरेने स्वामी बघत राहिले. ते स्वामी होऊन ते लीळा आठवल्यावर खूप व्यथा आहेत त्या. क्षणभर स्वामींच्या
भावनेचा विचार करायचा. स्वामींना किती दुःख वाटत असेल. दयाळू तो, मयाळू तो, कृपाळू तो. आणि ते समोर भोगताय ना, कशाची दयाळू कशाची मयाळू. मग इथं महावाक्य लावावं लागेल तुम्हाला. ते ह्या लेळीत लावताना खूप कठीण आहे ते. आत्मक तो, सर्वात्मक तो. सारंग पंडिताच्या तापायच्या वेळेला नाही त्या स्वरूपाला. मग कसा आहे तो? अनाथो वज्र पंजरो तो, आहे की नाही? शरणांगतो. हे महावाक्याची कमी स्मरण याला अवतरायचं इतिहास. ते दया स्वामींना बोलली असेल, माया बोलली असेल. म्हणाले स्वामी तुम्ही मयाळ आहेत ना, हे काय चाललंय? मग ते झालं. आता ह्या स्मरणाचा दुसरा अँगल तुम्हाला समोर यायचा. आणि मग तिथे स्वामी बोलत असतील त्या शक्तींना स्वरूपात, करुणा करा, करुणा दया घना. काय चाललंय? तुम्ही दया घना नाही, काय चाललंय? स्वामी ते बोलत असते. असं उच्च एकांतामध्ये जाऊन तुम्ही उच्च स्मरणाला गाठा. ह्या जगात तुम्हाला काय मिळणार नाही. तसं जे भेटायचं ते इथं भेटत. आपण ज्या मोह माया जंजाळात फसू ना. काहीतरी स्वामींसाठी योगदान द्या. विचाराचं द्या, नाहीतर आचाराचं द्या, नाहीतर समाज उपयोगी कार्य करा. काहीतरी करा. काय नाही, असंच जायचं जिंदगी. खायलं प्यायलं झोपलं, खाल्लं प्यायलं झोपलं, सकाळी जाऊन आलं बाथरूम मध्ये. दुसरं काही नाही केलं. अंतरंग द्या, नाही तर बाहेरंग द्या, दोन्ही द्या. जीजी म्हणाले काय करावं बाबा? म्हणाले गेला का खरंच? स्वामी म्हणाले तो इथून धाडला. सारंग पंडित म्हणले मग जाताना काय म्हणला बाबा तो तापड्या? सर्वज्ञ म्हणतात जाऊ द्या ना. म्हणाले तो काय विषय काढताय तुम्ही? आम्हाला विनाकारण दुखवलं तुम्ही फुकट. त्याच वेळेला तुम्ही आले असते इथं, हे थोडं झालंच नसतं ना. आता आपल्याला आपलं तेच आहे, फुकट दुखवलं स्वामींचं. स्वामींचं सगळं, वस्त्र स्वामींचं, निवारा स्वामींचा, जेवण स्वामींकडून, दक्षिणा स्वामींकडून, झोपायला स्वामींची मांडी. आणि काय द्यावं? भटवासांना हे प्रकर्षाने जाणवलं बानकडीला. माझी कटकट झाली, जाईच कटकट. म्हणजे काय भानगड झाली हो? स्वामी जाऊ द्या ना, आता कशाला आम्हाला दुःख देतात? तुम्ही आता जा घरी, घ्या गोधडी, निघा, जेवा, सुखेचे असावं म्हणाले तुझ्या जीवनात. आम्हाला काय करायचे? जा. स्वामींचा आशीर्वाद आहे हा शेवटचा, सुखेची आस. जा म्हणाल भाऊ, आता गुंडाळा. मग त्या बरे समाधान झाले. सारंग पंडितांना खूप खूप बरं वाटलं. आता माझी परवानगी झाली जेलमधून. आणि मग जीजी म्हणाले आता 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 बरोबर मुद्द्यावर येतात. ते म्हणाले उपहाराचं मग दंडवत घालू. पण हो, ज्या उपहाराची स्वामी अगोदर अपेक्षा करत होते तो आता म्हणतो हा बच्चू. जीजी म्हणाले उपहाराचं मग दंडवत घालतो. ठीक आहे. मग वेळीचा घडियाचो आपणची बोलावयाले आता ठिकाणावर आले ते भाऊसाहेब. मग गोसाव्याशी आवारा घेऊन विजय केले. बाईसे हंसराज आता सगळे सोबत. मग तिथे आसन रचलं, असणे उपविष्ट झाले. मग पडदणी ओळगवली, मर्दना मारणे झाले. उरल्या तेलांत आणि स्वतःच तेल घातलं. उरल्या चिक्षांत दुसरा चिक्षा घातला आणि आपण स्वतः ते अंगाला लावलं. उठलं. उरल्या पाण्यात स्वामींच्या दुसरं पाणी घातलं आणि प्रसाद उदक म्हणून आपण आंघोळ केली. सगळं झाल्यावर मग पूजा अवसराची आयती केली, पूजा केली, आरवणा झाली.
आणि आपण पांती जेऊ बसले, आपण ती वर्षाच्या तांदळाचे शीत घेतले. सर्वांनी म्हणले हे काय? 3 वर्षाच्या तांदळाचा भात किंवा ती वरुषाच्या तांदळाचे शीत घेतले म्हणजे काय? त्याच्याऐवजी पूर्णाऐवजी शीत. म्हणाले काय भाऊ, जी म्हणाले पथ्य, मला भात खाल्ला की नुसतं अंगात वाट ठणकतो. अनेक अर्थ असतात, आपल्या ऐतेपणानं घ्या समजून. हे पाळा आहे तुम्हाला शेवटचा आमच्याकडून घ्यायला. मग ते गोसावी फेडली गेली. म्हणजे अरे घे, तुला भात खायचा म्हणाल्या का एवढा छान वासायला, हा नाशिकचा तांदूळ आहे म्हणाले, सुगंधी, घे. जी म्हणाले नाही ना, मला जमत नाही ना. आम्ही म्हणतात बाईसा, हंस राजा, सगळ्यांना सारखं वाढा. आणि मग वाढलं. गोसाव्याशी गोळा वेळा झाला, मग बिडाला गेले. सारंग पंडित ते पूर्ण जेवण करून विश्रांतीला बसले. अशा प्रकारे ही वेळ आहे ते थांबते. दंड